हॅलो नमस्कार. मोगऱ्याची फुलं जेव्हा आपल्याकडे बहार येतो तर तो तोडण्याचा सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते. एखाद्या नोड पॉईंटवरती जर कळ्या नसतील म्हणजे एकाच वेळेस गुच्छानी फुलं येतात, 3 ते 4 कळ्यांचा एक गुच्छ असतो. तर म्हणून आपण फक्त फुललेली फुलंच तेवढी तोडून घ्यायची आहेत. कळ्या ज्या अजून उमललेल्या नाही आहेत तर प्रयत्न करायचा आहे की त्या तोडल्या जाऊ नयेत, कारण त्या 2-3 दिवसांनी उमलत असतात. तर सावकाशपणे अशा प्रकारे फुलं तोडून घ्यायची आहेत. आणि जेव्हा एखाद्या फांदीवरती सगळी फुलं तोडून संपलेली असतात, ते म्हणजे त्याचा तो डेड पॉईंट तयार होतो, तर तिथून मात्र आपण 1 इंच खालून ती फांदी कट करायची आहे. नोड पॉईंटच्या थोड्याशा वरती कट करायची आहे. कट केल्यानंतर अर्थात खुरपणी करून थोडंसं खत पण द्यायचं आहे. हे महिन्यातून एकदा आपल्याला करायचंच आहे. तर अक्षरशः ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतसुद्धा अशा पद्धतीने आपण जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला फुलं मिळत राहतील. कळ्या ज्या अजून उमललेल्या नाही आहेत त्या आपण आत्ताच काढायच्या नाही आहेत. तर अशा प्रकारे हे झाड मी पूर्णपणे उन्हात ठेवलेलं आहे. उन्हात ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि जसं मी आत्ताच सांगितलं की सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस सगळी जी काही कामं आहेत, म्हणजे खतं देणं, पाणी देणं, फुलं खुडणं किंवा ट्रिमिंग करणं किंवा त्याची जी छाटणी वगैरे करणं, ही सगळी कामं आपण सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळीच करायची असतात. तर हे आपण रोप वर्षानुवर्ष टिकवून ठेवू शकतो. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ह्याची ट्रिमिंग करायची आहे. आणि ह्याचं कटिंग केलेलं जे असतं ते आपण एखाद्या दुसऱ्या पॉटमध्ये सुद्धा लावून ठेवलं तरीसुद्धा आपल्याला ह्याचे लगेच रोपंसुद्धा आपली तयार होतात. तर एकदा आणलेलं रोप आपण वर्षानुवर्ष अशा प्रकारे टिकवून ठेवू शकतो. भरपूर ब्लूम आपण घेऊ शकतो. वेळोवेळी ह्याची अगदी साधी नॉर्मल आपली प्रोसेस आहे, त्या प्रोसेसप्रमाणे आपण करायचं आहे. भरपूर ब्लूम आपल्याला मिळू शकतो. लिक्विड खतं घालायला विसरायची नाही आहेत. लिक्विड खतांचे अनेक प्रकार मी सांगितलेले आहेत. आणि घनस्वरूपातली खतंसुद्धा आपण ह्याला द्यायची आहेत. नक्की तो फुलणार. पूर्णपणे उन्हात ठेवायचं आहे आणि सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी उशिरा पाणी द्यायचं आहे. एवढी जरी तुम्ही काळजी घेतली तरी भरपूर तुम्हाला फुलं मिळतील.